मला आधी सांगा, दिनकरने तुम्हाला किल्ल्या दिल्या का? नाही, त्याला सांगितलं होतं अण्णा आलेले की लगेच त्यांच्या ताब्यात दे म्हणून. हो हो, दिल्या ना किल्ल्या, आणि हिशोबही दिले. मी नव्हतो ना त्या दिवसांचे. हो का? पण तुमच्या लक्षात आहेत ना? नाही, अलीकडे जरा विसरभोळेपणा वाढत चाललाय म्हणून म्हंटल. हो बरं, मला जरा तिजोरीची किल्ली द्या. तोडे दिले होते पॉलिश करायला, जिजीनी दिलेत ना मला. मी ते माझ्या हातानेच ठेवते हो जागच्या जागी. द्या. हो, आपल्या घराण्याचे तोडे जिजीला तिच्या सासूबाईंनी दिले होते. बघा बघू तुम्हीच, पॉलिश व्यवस्थित झालंय की नाही ते. काय सोनं आहे, काय काम आहे. खणखणीत, तोडे खणखणीत आणि वापरणारी ही खणखणीत. कोण कुणाचा मान वाढवतय हे ठरवायला हवं. पुरे झालं आता. द्या या. किल्ली द्या. किल्ल्या मी अमृताला दिले. काय? तिला कशाला दिल्यात तुम्ही? हो, चिडू नका तेवढ्या. कायमच्या नाही दिल्यात किल्ल्या तिला. काही खडे आणले होते, ते पारख करायला तिला दिले होते. तिला म्हटलं, पारख कर, तिजोरीत ठेव आणि किल्ल्या माझ्याकडे आणून. मला हे तुमचं आवडलेलं नाहीये, स्पष्टच सांगते मी तुम्हाला. आता काय रामायण घडलं तिच्यामुळे माहितीये ना तुम्हाला. सांगितलं ना आम्ही तुम्हाला काय झालं ते. तरी सुद्धा तुम्ही. हो, पण यावर मी काय म्हटलं होतं हे लक्षात आहे ना तुमच्या? साधना, शर्मिष्ठा, अमृता यांच्यावर आपण विश्वास दाखवला नाही म्हणून त्या अशा वागल्या. अमृताच्या बाबतीत तिला शिक्षण घ्यायचं होतं. आपण तिच्या या शिक्षण घेण्याच्या गोष्टीला दुजोराही दिला होता. त्याप्रमाणे घरात मी तिला शिक्षण देणं सुरू केलंय हे लक्षात आलंय ना तुमच्या? हे पहा, तिला आपल्याविषयी विश्वास वाटला की मग ती ही गोष्ट शर्मिष्ठाला सांगेल. मग शर्मिष्ठालाही आपल्याविषयी खात्री पटेल. आपण जर दुसऱ्याला विश्वास दिला तरच आपल्याला विश्वास मिळेल ना परत. अहो, माझा अंदाज खरा ठरला. अरे बापरे, संपलाच होता सगळा खेळ. ऐन मोक्याच्या क्षणी ती विश्वसुंदरी समोर आली. पण नशीब स्वतःच गरक होती, त्यामुळे वाचलो मी. नाही तर केवढ्याला पडलं असतं. बापरे, सावध 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 मनोहर, सावध. काय काय तुम्ही काय कुठे उभे राहता? काय हे म्हणजे काय? आता कपाळ मोक्ष झाला असता की नाही माझा? एक तर काम करणाऱ्या माणसांच्या मध्ये 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 कसे येता हो तुम्ही? सॉरी सॉरी. काय सॉरी 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 शब्द हा जो तुम्ही पाठ करून ठेवलाय ना, हा सॉरी शब्द एकदा तुमच्या त्या नक्तीची पुतणी आहे ना अमृता, तिला एकदा शिकवा आणि कसा उच्चारायचा तेही सांगा. हे तुम्ही मला महाराणी करायला निघालेली आहात. काय उपयोग आहे त्याचा? ही तुमची जी नक्ती अमृत आहे ना, ती मिऱ्या वाटते माझ्या डोक्यावर. काय फायदा आहे? हे चालणार नाही आहे तुम्हाला समजेल. खऱ्याची दुनिया नाही हो राहिली. खऱ्याची दुनिया नाही राहिली. खरंय खरंय. म्हणजे कमाल आहे ना. काय आता इथे सापड काय बघा. बरं झालं मी बघितलं. हा, नाहीतर तुमचा पाय पडला असता, तुम्ही घसरला असतात, तो कपाळ मोक्षच झाला असता. बरं झालं माझ्या हातात सापडला. वाचलात तुम्ही. गेला साबण, गेला ठसा. आता तिजोरीचा दरवाजा उघडू कसा?